बाद फिर से ये है, मतलब प्रलय के बाद फिर से सतयुग है। तो जब कल की प्रलय को नष्ट कर देंगे फिर उसके बाद सतयुग आएगा। सो इट इज अ कंटिन्यूअस साइकिल। ये एक समय का चक्र है, ये हमेशा चलता रहेगा और हमेशा ये चीजें रिपीट होती रहेंगी। तो हम तर मित्रांनो आपल्याला इथं खरी थीम आपल्याला इकडे दिसले काला घोडा. हा बघा काला घोडा आपल्याला भेटलेला आहे. चांगला मटेरियल, चांगला क्वालिटी आणि चांगले आर्टिस्ट मिळून हे सगळे करतात. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे म्हणजे असंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघत तर नवीन नित्यरंग. मित्रांनो आपण परत एकदा आलो एक नवीन ब्लॉगसोबत, म्हणजेच आपण आलो आहोत कालाघोडा फेस्टिवलमध्ये. तर इथं तुम्हाला अशी नवीन नवीन काही ना काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट आपल्या इथं बघायला भेटणार आहे. सगळे आपले म्हणजे घोड्याची थीम असणार आहे मोस्टली. खूप चांगली क्रिएटिव्हिटी आपल्याला इथं बघायला भेटली. तर खूप ॲडव्हान्स लेवलमध्ये इथं क्रिएटिव्हिटी बघायला भेटणार आहे. तर इकडचे लोकेशन आपलं सार्थक सांगन. तर सार्थक आपल्याला इकडचं लोकेशन सांग जरा. आलेलो आहोत CSTला. CSTवरनं 15-20 मिनिटचा वॉक घेऊन डायरेक्ट फोर्टच्या इथे आलेलो आहोत. तर 15-20 मिनटामध्ये स्टेशनच्या इथनं 15-20 मिनटामध्ये आपल्याला इकडचं अंतर आहे. मस्तपैकी तुम्ही पण या. तर ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो हे सगळं एंट्रन्स आहे आपल्या इकडचा. हा मेन हे बघा, या जस्ट चालू बिल्डिंग आहे ना, म्हणजे या बिल्डिंगचं काम चाललं आहे. या बिल्डिंगच्या जस्ट ऑपोजिटलाच हा गेट आहे इथं आणि एंट्रन्स आहे. तर आपल्याला इथं असे मस्त बेस्त आपल्याला सगळे घोड्याचे हँगिंग आणि यांचं ते वेगळं नाव आहे, त्याचे हँगिंग्स वगैरे लागलेले आहेत मस्तपैकी. आणि इथं सगळे फूड स्टॉल वगैरे लागलेले आहेत. इथं आपल्याला मस्तपैकी काचेचा आपल्याला एक मॉडेल इथं बघायला भेटतं आहे. मॉडेल काचेचा खूप सुंदर आपली इथं क्रिएटिव्हिटी बघायला भेटते, नुसतं चमकते. तर मित्रांनो आपल्याला इथं असं युनिक क्रिएटिव्हिटी बघायला भेटते. जे लहानपणी जे ते करतात ना, दूर होतात घोड्यावर बसून. तर आपल्याला या वेमध्ये आपल्याला इथं घोडाचं क्रिएटिव्हिटी केलेली बघू शकता. किती मस्त आपल्याला इथं असा मंडला आर्ट वगैरे त्याच्यामध्ये यूज केला आहे. 3D आर्टवर्क पण याच्यावरती यूज केलेलं आहे बघा मस्तपैकी. आणि यो असं आपल्याला प्लायवूडनी याला बनवलेलं आहे. खूप आपल्याला सुंदर इथं क्रिएटिव्हिटी बघायला भेटते. आणि याची पेंटिंग बघा अशी एकदम 3D वाटते बघा. 3D त्याचा नंबर बोल. 99 फोन न लागत आहे. अरे काय सगळं पुण्याला गेलं. चलो. तर मित्रांनो इथं म्हणजे सोशल मीडियावर जास्त फेमस असणारी गोष्ट, जास्त या फेस्टिवलची जास्त सगळ्यात फेमस गोष्ट हे आपल्याला इथं कर्म हा जास्त फेमस आहे बघा. हे आपल्याला इथं बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो इथं म्हणजे सोशल मीडियावर जास्त फेमस असणारी गोष्ट, जास्त या फेस्टिवलची जास्त सगळ्यात फेमस गोष्ट हे आपल्याला इथं कर्म हा जास्त फेमस आहे बघा. हे आपल्याला इथं बघायला भेटतं आहे. clocks represent past. This is Satyug, this is Treta Yug, and this is Dwapar Yug. तो सतयुग में देव और असुर अलग अलग लोकों में रहते थे, अलग अलग दुनिया में रहते थे. फिर आया त्रेता युग. त्रेता युग में देव और असुर एक ही दुनिया में रहने लगे, जैसे श्री राम और रावण. फिर आया द्वापर युग. द्वापर युग में देव और असुर एक ही फैमिली में रहने लगे, जैसे कौरव और पांडव. फिर दिस इज प्रेजेंट. एनीबडी कैन गेस क्या है ये? एक ही इंसान में राइट. दिस इज कलयुग. एक ही इंसान में दोनों है, लाइक असुर और देव. अच्छाई भी एक ही इंसान में है और बुराई भी एक ही इंसान में है. तो हमारे पुराणों में कहा जाता है कि जब कलयुग में बहुत बुराई बढ़ जाएगी तब आएगा प्रलय, और प्रलय में बहुत हिंसा और पीड़ा होगी. तो जैसे कि आप देख सकते हैं हर एक घड़ी को एक एक कांटा है जो अगले घड़ी की ओर इशारा कर रहा है. तो कलयुग में प्रलय में एक असुर होगा जिसका नाम होगा कली, और उसे मारने के लिए कल की अवतार लेंगे. इसके बाद फिर से ये है,
मतलब प्रलय के बाद फिर से सतयुग है। तो जब कल की प्रलय को नष्ट कर देंगे फिर उसके बाद सतयुग आएगा। सो इट इज अ कंटिन्यूअस साइकिल। ये एक समय का चक्र है, ये हमेशा चलता रहेगा और हमेशा ये चीजें रिपीट होती रहेंगी। तो हमें मैसेज देना था कि हमें कलयुग में सबसे अच्छे से रहना चाहिए, वी हैव टू चूज द पाथ ऑफ पीस वगैरह। बट वी हैड वन क्वेश्चन कि अगर हमें पता है, अगर सबको पता है कि कलयुग में आप अच्छे रहो या बुरे रहो, यू विल एंड अप इन प्रलय, तो क्यों अच्छा बनना है, राइट? जब हमारे पास चॉइसेस होती है कि इफ यू विल डू दिस यू विल गेट दिस, तब हम सोचते कि ओके आई एम गेटिंग समथिंग, इसीलिए मैं ये करूँगा। तो ऐसे ही हमने एक नया युग बनाया, दैट इज वन मोर हाइपोथेटिकल युग, जो अनंत युग है। तो अनंत का मतलब ही अनंत है, दैट इज इन्फिनिटी। तो उसके बाद कोई और युग आ ही नहीं सकता। तो अनंत युग इज बेसिकली अल्टीमेट पीस एंड लिबरेशन, जहाँ पे सब लोग अच्छे से रह रहे हैं। एंड इफ यू वांट टू गेट आउट ऑफ दिस लूप, अगर तुम्हें ये समय चक्र से बाहर निकलना है तो तुम्हें अनंत युग का रास्ता चूज करना पड़ेगा, जिसमें आपको मोक्ष प्राप्ति होगी। कैन यू कम टू दैट साइड? तो जैसे मैंने आपको बताया कि ये जो मतलब कल युग वगैरह ये सब है, जो ये समय का चक्र है, ये पूरी थियरी हमें एक समय के शरीर पे बिठानी थी। इसीलिए वी चूज कि हम एक रेत घड़ी का आकार देते हैं। तो जैसे कि आप देख सकते हैं, ये एक रेत घड़ी है। जैसे रेत घड़ी की ऊपर की रेत नीचे आती है और टाइम चेंज होता है, वैसे ही अगर हमें हमारा खुद का टाइम चेंज करना है तो वी हैव टू ट्रांसफॉर्म आवर डेविल्स इनटू एंजल्स। हमारे अंदर जो असुर है उसे हमें देवों में परिवर्तन करना है। हमारे अंदर ही कल्कि है और हमारे अंदर ही कली है। तो हमारे अंदर की कली को पहचानो और कल्कि को जगाओ और खुद के अंदर जो कली है उसे मारो। यू डोंट हैव टू वेट फॉर प्रलय टू कम एंड फिर कोई आएगा बचाने और फिर इस दुनिया को बचाएगा। नो, यू डोंट हैव टू वेट फॉर दैट। यू हैव टू बी योर ओन कल्कि एंड सेव योरसेल्फ फ्रॉम द प्रलय। Thank you so much, guys. This is Very nice. If you like it, do share your feedback in the notebook, and if you are posting it anywhere, do tag us. These are our Insta handles. Thank you so much. स्टुडंट्स ऑफ डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आम्ही इकडे आमचं स्वतःचं इन्स्टॉलेशन लावलं आहे एक कालाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये. कालाघोडा आर्ट फेस्टिवल दरवर्षी होतो. इट इज लाईक द लार्जेस्ट आर्ट फेस्टिवल, स्ट्रीट आर्ट फेस्टिवल इन एशिया, जो की इकडे कालाघोडाच्या ग्राउंडवर होतो. यावर्षी सुद्धा याचे 4-5 वेगळे व्हेन्यूज आहेत. हा सुरू झालेला 31 जानेवारी पासून आणि आज याचा लास्ट डे विच इज 9 फेब्रुवारी. सो दॅट्स इट. इकडे बघू शकता तुम्ही बऱ्याचशा आर्टिस्टने, बऱ्याचशा कॉलेजने त्यांचं स्वतःला रिप्रेझेंट करण्यासाठी स्वतःला एक प्लॅटफॉर्म आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला आहे कालाघोडा थ्रू. सो दॅट्स इट. एन्जॉय द फेस्टिवल. झालं एवढंच ना? तर मित्र, तू इथं म्हणजे काय करतो? व्हॉलंटिअरिंग करते का काय करतो इथं? आम्ही स्टुडंट्स आहोत. अच्छा, स्टुडंट्स आहेत का? पाटीलचे. अच्छा. हे इन्स्टॉलेशन, हे जे बघता ना हा. हे आमचं इन्स्टॉलेशन आहे. अच्छा, हे तुमचं आहे काय? ओके. म्हणजे इथं प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं असतात का इथं काय? नॉट नेसेसरीली की कॉलेज, काही प्रायव्हेट आर्टिस्ट पण आहेत. पण अच्छा. 4-5 कॉलेजेस आले तिकडे रिप्रेझेंट करण्यासाठी. सो दिस इज आवर इन्स्टॉलेशन. आमचा 3 जणांचा ग्रुप आहे, मी, अग्निशिका आणि मिताली. तर हे तुम्ही बनवलंय काय? तुमचा याचा मोटिव्ह का होता बनवण्याचा? ते यांनी सांगितलं तेच होता का? ऍक्च्युली खूप डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे त्यांचं. अच्छा. पण थोडक्यात सांगायला गेलं तर यावर्षी टाइमला रिप्रेझेंट करायचं होतं. टाइमची थीम दिलेली, ज्योमेट्रिझमची स्टाईल दिलेली, सगळे आर्टवर्क्सच्या स्टाईलमध्ये बनवायचे होते. मग टाइमला दाखवायचं आहे तर एका मायथॉलॉजिकल, एका हिस्टॉरिकल वे मध्ये आम्ही इकडे दर्शवलंय. जसं तुम्ही बघू शकतात, आम्ही एलिमेंट्स यूज केले, जसे युग, असुर, देव, हिंदू मायथॉलॉजीला यूज केले आणि हे आर्टवर्क बनवलंय. याच्या थ्रू आम्ही मेसेज सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय की चांगले कर्म करा. इन्स्टॉलेशनचं नावच कर्म आहे. हो. तर मित्रा, तुझं हे खूप व्हायरल झालंय सोशल मीडियावर. जिथं तिथं हाच तुमचा चाललेला आहे. तेच बघून मी इथं आलेला आहे. तर तुमचं टीमचं पूर्ण नाव सांग मला जरा. टीमचं नाव नाहीये, वी आर टीम कर्मा. अच्छा. इन्स्टॉलेशनचं नाव इज कर्मा. वी आर अ ग्रुप ऑफ 3 पीपल, मायसेल्फ श्रेयश, अग्निशिका अँड मिताली, अँड वी आर फ्रॉम डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. ठीक आहे, थँक्यू. खूप मस्त तुमचा आर्टवर्क आहे आणि खूप आवडला आणि असंच तुम्ही करत राहा, खूप व्हायरल व्हा. थँक्यू. थँक्यू सो मच. नाईस टू मीट यू. मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघितलं आहे, या दादाला खूप त्यांनी चांगला आर्टवर्क बनवलेला आहे आणि ज्यांनी तो कर्माचा आर्टवर्क बनवलेला हा त्यांनीच बनवलेला आहे. खूप चांगला होता. तर त्यासाठी एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.
तर मित्रांनो आपल्या इथं हत्ती बघायला भेटतं. इथं आपल्या सुतरने असा कवर केलेला आहे, याला सुतर आणि वुडनच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. मित्रांनो खूप सुंदर सुंदर आपल्याला इथं 3D आर्टवर इथं बघायला भेटते. खूप सुंदर आहेत आणि म्हणजे स्क्रॅप मटेरियल पण जास्त यूज होतं आहे आणि बाकीच्या गोष्टी पण यूज होते तिथं. चांगलं मटेरियल, चांगला क्वालिटी आणि चांगले आर्टिस्ट मिळून हे सगळे करतात. खूप खूप मस्त आहे. ये कितने में दिया आपने? 100 का एक. तर इथं मिल्टनची आपल्याला इथं अख्खीच्या अख्खी बॉटल इथं बघायला भेटते. त्याच्यावरती पण मस्त क्रिएटिव्हिटी केलेली आहे. ह्याच्यावरती सगळे असे ते ॲनिमल्स वगैरे काढलेले आहेत आणि असे ते मिल्टनचे सगळे रिंग लावलेले इथं. मित्रांनो आपल्याला इथं असं 3 घोडे इथं दाखवले. तिथं खूप सुंदर आपल्याला इथं घोडे इथं बघायला भेटतात. 3 घोडे इथे दाखवलेले आहेत. आता सध्यापुरती लाईट वगैरे ऑफ आहे. तर सगळ्यात झालं तुमचं, तर सगळ्यात सुंदर आपल्याला हा घोडा इथं बघायला भेटतं. एकदम खूप क्यूट दिसतं आहे आणि ह्याच्यावरती जी क्रिएटिव्हिटी केली आहे ती खूप चांगली केलेली आहे. खूप डिटेलिंग केलेली वर्क आहे. आणि बाकीचे 2 आहेत त्याच्यावरती नॉर्मल मंडला आर्ट वगैरे, नॉर्मल फ्लावर्स वगैरे काढलेले आहेत. तरी आपले 3 घोडे इथं खूप आपल्याला सुंदर इथं बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो या घोड्यांच्या मागं जस्ट आपल्याला हे असे घोडे देखील इथं बघायला भेटतात. तर हा नॉर्मल आपल्याला वुडनचं इथं बघायला भेटतं क्रिएटिव्हिटी. आणि हा बघा मस्तपैकी आपल्याला ते तारांनी हा याचा क्रिएटिव्हिटी बनवलेले मॉडेल. आणि हा पण बघा त्या मागच्या घोड्यासारखा हा पण घोडा किती सुंदर आणि क्यूट दिसतं आहे. खूप चांगली इथं क्रिएटिव्हिटी आपल्याला आणि पेंटिंग पण खूप जबरदस्त केलेली याच्यावरती. तर आपण पहिला घोडा, दुसरा घोडा, तिसरा तिसरा घोडा, चौथा हो अभि तक बच्चा आहे. नाही ती जागा ठेवलेली आम्ही, हा. पण त्याच्यावरनं संध्याकाळी लाईट सोडणार आहे, तो आपोआप दिसणार. अच्छा तो 3D आर्ट वगैरे का नॉर्मल एलईडी लाईट वगैरे. LED आर्ट वगैरे. तर मित्रांनो आता खूप चांगल्या आपण गोष्टी बघितलेल्या इथं. बघा मस्तपैकी आपल्याला स्टॉल्स वगैरे लागलेले तिथं. खूप आपल्याला सुंदर इथं सगळे गोष्टी इथं आहेत तिथं. म्हणजे या साईडला पण स्टॉल आहेत, त्या साईडला पण स्टॉल आहेत. तर हे बघा मस्तपैकी आपल्याला इथं पेंटिंग्स आहेत इथं. बघा किती सुंदर आहे. आपल्याला इथं टॅक्सी इथं बघायला भेटते. इथं टॅक्सीची पण इथं क्रिएटिव्हिटी केलेली आहे खूप सुंदर. आपल्याला इथं खरी थीम आपल्याला इकडे दिसली आहे, काला घोडा. हा बघा काला घोडा आपल्याला भेटलेला आहे, ज्याला मी खूप उशीरभर शोधत होतो. तो आता मला भेटला आहे. तर आपल्याला खूप चांगलं इथं बघायला भेटतं. मस्तपैकी धाग्याने इथं बनवलेलं आहे आणि थोडासा हलतं आहे. माझी थोडीशी आता हवा टाईट झालेली. तर आपला काला घोडा आहे, बघू शकता इथं. खूप चांगलं मटेरियल आणि खूप चांगली क्रिएटिव्हिटी केलेली इथं. बघा पूर्ण मागणं सगळीकडनं आपल्याला खूप सुंदर मेट्रीचं इथं थीम बघायला भेटतं आहे. तर एक सेकंड. तर इथं आपण बघू शकता इथं म्हणजे इथं मेजरमेंटच्या जागी आपल्याला इथं ॲनिमल्स वगैरे इथं बघायला भेटतात. आणि याचा कधी मला नाही, हा आपला राऊंडर आहे आणि याचा मला आयुष्यामध्ये कधीच माहिती न पडला की याचं काय काम आहे. याचा जे डिवायडर त्याला बोलतात. असं आपल्याला बघा त्या ट्रायंगलवाली, इथं हाफ सर्कलवाली, हा इथं मस्तपैकी आपल्याला आपल्याला मस्त इथं बघायला भेटतं आहे. त्याच्या साईडनी जर आपण लुकआउट केलं तर बघा साईडनी पण आपल्याला इथं सगळी अशी ॲनिमल्स वगैरे तर दाखवलं इथं. बघा मस्तपैकी इथं खूप आपली मोठी इथं बनवलेली आहे. आणि इथं पुढं आलो आपण. तर आज मित्रांनो आज शेवटचा दिवस इकडचा. तर गर्दी पण आहे तशी बोललं तरी गर्दी आहे तर खूप. तर इथं बघा इथं मुंबई सिटी ऑफ फिल्म इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला दिसतंय का इथं बघा फक्त, कारण की ऊन येतं आहे खूप तोंडावर. तर भाई आपने इधर का सब एवरेज प्राइस है क्या? अलग अलग मटेरियल का अलग अलग प्राइस है? प्राइस भैया लेदर का हैंडबैग 1500, ये 1500 का होगा. 1500 का है क्या? सर हैंडबैग का पूरा लेदर में. हैंडवर्क है क्या सब? Yes, और इधर का ये सब? ये सर फोम का सर कंफर्टेबल होगा, पूरा सॉफ्ट है, 1500 में है. और जो पीछे है वो 1800 में, 2200 मतलब वो पीछे वो 1800 वाला और वो क्या है? 2200 में, वो सॉफ्ट लेदर. अच्छा. तर कम्फर्टेबल पोरीसाठी मोजडी तर बघायला भेटतं 1800 आणि इथं 2000च्या वरती पण येत इथं. आणि इथं सगळे 1500 वाले पण येत इथं. खूप आपल्याला सुंदर इथं डिझाईन वगैरे इथं बघायला भेटतात. हे सगळे जे आपले गोष्ट आहेत ना, हे बघा हे सगळे वस्तू आहेत ना, हे जे सगळे हँडमेड आहेत मित्रांनो, बघू शकता. खूप आपल्याला सुंदर इथं क्रिएटिव्हिटी इथं बघायला भेटते. म्हणजे सगळे टोपल्या वगैरे आपले ते पर्स वगैरे आहेत ना,
हे सगळे हँडमेड बनवलेले हँडमेड. इथं बघा कसले आपलं ते सुतल वगैरे असतात नॉर्मल, ते झाडाच्या कात्या वगैरे खूप आपल्याला इथं सगळे हँडमेड गोष्टी इथं बघतात. आणि सगळे जे पेंट केलेत ना हे सगळे नॅचरल पेंट आहेत इथं. जे नेचरमधनं जे आपल्याला पेंट भेटतात ते इथं गोष्टी आपल्याला यूज केलेल्या आहेत इथं सगळ्या. How much this? 950. And this? 850. 850. तर मित्रांनो आता सक्षम चाललेला आहे त्या दुसऱ्या कामासाठी. तो आलेला खरं तर वेगळ्या कामासाठी, पण त्याला आम्ही बोललो की चल भाई काला घोड्याला आपण जाऊन येऊ. तर हा सार्थकचा भाव आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर तुला कशी वाटली आतापर्यंत यांची क्रिएटिव्हिटी? सरस आहे, इकडून एक्झिटिंग मस्त दिसते हां आणि सगळं टॉपमध्ये काम केलेलं आहे लोकांनी. तर तू पण टॉपमध्ये व्हिडिओ काढ. तर बाय बाय गाईज. तर बाय बाय. तर बाय बाय, बाय. धन्यवाद आज आल्याबद्दल. एक्झिट कुठे पण इथून तो सार्थक दाखवल बा एक्झिटचा. बोल काला घोडा बोल. बोल घाबरली काला घोडा काला घोडा. काला घोडा से अरे यार घाबरली. बोल बोल बोल. घाबरली. काला घोडा. बोल बोल बोल. अच्छा काला क्या हवे आपले वेरी घाबरली. कॅमेरा हायजॅक. GoPro is hijacked by us. गाईज वेलकम टू Welcome to our channel. Welcome to our channel. Welcome to our channel. नितेशला आम्ही हँडलिंग करायला दिलं आहे फक्त. नितेश आता हां हां नितेशचं चॅनल आता आम्ही चालवणार आहोत. तर आजपासून हे दोन चेहरे तिथं कोणतरी टाइम 2 चेहरे इथं दिसते आईच्या गावात. थांब